30 किलोमीटर रेल्वे आली आणि त्याचं उद्घाटन केलं। या राजनेत्यांना थोडीही शरम वाटली नाही। बीड अजून तिथून 100 किलोमीटर लांब आहे। आपण आत्ताच कसं उद्घाटन घेऊन श्रेय घ्यावं, हा श्रेयवाद कुठंतरी थांबला पाहिजे। विकासाचे मुद्दे तर बाजूलाच राहू द्या, पण प्रीतमताई तुमच्या गावाला आल्या होत्या का? तुमच्या गावाला आल्या होत्या का? हा प्रश्न आता यक्ष बनत चाललेला आहे। बीड जिल्ह्याच्या खासदारांनी सांगितलं होतं की मी पुढच्या वेळेस नक्की फॉर्म भरताना 2019ला सांगितलं होतं की मी रेल्वेमधून येणार, पण त्यांनी पूर्ण बीड जिल्हावासियांना वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे। फक्त सत्तेच्या लोभापायी शिंदे गेलेले आहेत। ते वारंवार जे सांगताय हिंदुत्व हिंदुत्व, तर मला सांगा ते अतुल सुतार आम्ही त्यांना म्हणतो, जे अब्दुल सत्तार आहेत, तर ते काय मग त्यांची मुंज करून घेतले का भाजपनी? मग हे असलं कसलं त्यांचं बेगडी प्रेम आहे हिंदुत्व? आणि मंदिर बांधले म्हणजे जगातले सगळे प्रश्न संपलेले आहेत का? मग फक्त काय करायचंय, हिंदू मुस्लिम असं लढवायचंय आणि त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे। मराठवाड्याच्या ऊसाचे भाव असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस हे साखर देतात, मग या मराठवाड्यातले ऊस आहेत हे काय फक्त गुळवणी देतात का किंवा काय आमटी देतात का, असा प्रकार आहे। परंतु ज्या वेळेसपासून त्या निवडून आल्या त्यावेळेसपासून त्यांनी काय महिलांसाठी केलंय, हा मलाही एक प्रश्न आहे। मंदिरांना निधी देण्याच्या ऐवजी खासदार असतील, आमदार असतील, एखाद्या गडाला किंवा मंदिराला निधी देतात, कारण ते व्यासपीठ त्यांना राजकारणासाठी वापरलं। दुसरी गोष्टीला जोपर्यंत या वैचारिक नेत्यांचं वैचारिक मागासलेन दूर होत नाही तोपर्यंत भवितव्य नाही। नमस्कार, मी योगेश काशीदन। आपण बघताय मुंबई तकच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक स्वागत। आज आगामी लोकसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचा हा प्रोग्राम आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणता मुद्दा घेऊन निवडणूक लढवली पाहिजे या संदर्भात आणि बीड जिल्हा लोकसभेच्या दृष्टीने आम्ही आज त्याला बीडमध्ये आहोत, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। एकंदरीत बीड जिल्हा म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा, मागासलेला जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, मात्र ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती लक्ष नसलेला देखील जिल्हा असं देखील म्हणता येईल। आणि दुसरी बाब म्हटलं तर राजकीय दृष्ट्या पुढे असलेला जिल्हा, मात्र विकासाच्या बाबतीत उदासीन असलेला जिल्हा। या जिल्ह्यातील लोकांसोबत आपण चर्चा करणार आहोत। बीड जिल्ह्यातील काय एकंदरीत प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न असेल आणि अनेक प्रश्न घेऊन आपण आज लोकांसमोर जाणार आहोत। काय लोकांच्या भावना आहेत आपण आपल्यासोबत सर्व बीडकर आहेत एकंदरीत बघणार आहोत। जिल्ह्यातील काय एकंदरीत प्रश्न असणार आहेत आणि काय चर्चा होणार आहे आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। महिला देखील आहेत, काय सांगाल एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत काय प्रश्न असणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा घेऊन समोर आला पाहिजे? बीड जिल्हा मध्ये सर्वात जास्त प्रश्न आहे। मराठवाड्यामधला सगळ्यात मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिलं जातं, परंतु अजून किती दिवस बीड जिल्ह्याला मागास म्हणायचं आणि बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणायचं, हा प्रश्न सगळ्या बीड जिल्ह्यासमोर आहे। 2024ची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारपासून राज्य सरकारमध्ये एक हाती सत्ता देण्याचं काम सुद्धा बीड जिल्ह्याने केलं। अनेक मोठे नेते बीड जिल्ह्याने दिले, परंतु नेते मोठे जरी दिसले तरी जिल्ह्यातले प्रश्न काही छोटे होताना दिसत नाही। जिल्ह्यातले प्रश्न हे मोठे मोठे होत आहेत। खरं तर राज्यातला कुठला एजेंडा राबवायचा असेल, तो चांगला असू द्या नाही तर वाईट असू द्या, तो बीड जिल्ह्यामध्ये राबवला जातो। आज बीड जिल्ह्यामधला बेरोजगारीचा प्रश्न एवढा मोठा ऐरणीवर आहे आणि इथे MIDCची जागा सुद्धा आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये रोजगार येत नाही। आता मराठा आरक्षणाच्या दृष्टीने जी काही जाळपोळ झाली त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांना किंवा ज्यांनी कुणी हा घटना घडून आणली त्यांना बीड जिल्हा हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि सॉफ्ट कॉर्नर करणारा जिल्हा वाटला आणि त्यांनी ती हे घडवली। परंतु आज बीड जिल्ह्यातल्या जनतेचा जर विचार केला तर या घटनेमुळे बीड जिल्हा 25 वर्ष मागे गेलेला आम्हाला वाटतो, कारण की MIDC मध्ये ज्या कंपन्या येऊ इच्छितात किंवा येण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी किंवा जनता मागणी करत असेल ते कंपन्या सुद्धा येणार नाही, कारण की 100 कोटी 20 कोटी रुपयाची उलाढाल कंपन्यांना करावं लागते आणि इथे त्यांना गुंतवणूक करून त्या कंपन्या इथे आणावं लागतात। पण जर बीड जिल्ह्याचं नाव जर असं पद्धतीनं खराब होणार असेल आणि राजकीय नेते त्यांचा एजेंडा बीड जिल्ह्याच्या माती जर मारणार असेल तर बीड जिल्हा 25 वर्ष आज मागे गेलेला आम्हाला वाटतो। आणि हा इतिहास निर्माण झाल्यामुळे इथे कंपन्या येतील का, MIDC उभा राहील का आणि बीड जिल्ह्याचा रोजगाराचा प्रश्न मिटेल का आणि बीड जिल्ह्यातला ऊसतोड कामगार हा कधी कंपनीमध्ये कामाला जाऊ शकेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे। म्हणून आम्हाला चिंता वाटते की या परवा झालेल्या घटनेनं आणि नेहमी सॉफ्ट कॉर्नर म्हणून बीड जिल्ह्याला पाहिलं जातं, सगळेच राज्यकर्ते बीड जिल्ह्याला टार्गेट करतात आणि म्हणून वाटतं की बीड जिल्हा या घटनेमुळे 25 वर्ष मागे गेलेला आहे आणि म्हणून 25 वर्ष हा बीड जिल्हा पुन्हा मागास राहतो की काय आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा राहतो की काय, असा प्रश्न मला निर्माण आहे। आपण बघू शकतो एकंदरीत यांच्या प्रश्नातून असं लक्षात येते की बीड जिल्ह्याचा ओळख जी मागास आहे ती मात्र ही राजकीय लोकांच्या भूमिकेमुळे असलेले स्पष्ट झालेले आहेत। काय सांगाल येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा घेऊन समोर आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? प्रामुख्याने जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातले जे राजकीय नेते जे आहेत सगळ्याच पक्षाचे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर येतात, त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे। बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ज्ञान मंदिरं जे आहेत 131 जिल्हा परिषदेच्या इमारतींना म्हणजे इमारत नाही आहे, त्याचबरोबर 750 वर्षात बुडपेस आलेले आहेत।
ज्ञान मंदिरांना निधी देण्याच्या ऐवजी खासदार असतील, आमदार असतील, एखाद्या गडाला किंवा मंदिराला निधी देतात, कारण ते व्यासपीठ त्यांना राजकारणासाठी वापरलं. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या 1394 गावामधील 650 गावामध्ये स्मशानभूमी नाहीये, त्यांना प्रेत कुठं जाळायचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर बीड शहरामध्ये खासदार प्रीतमताई मुंडे आहेत, जिल्हाधिकारी आहेत, नगर परिषद आहेत, मात्र बीड शहरामधल्या जर सार्वजनिक पाहिलं तर एकाही ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये 11 महिन्यामध्ये 250 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मात्र कुठलाही नेता, कुठलाही पक्ष जर पाहिला आपण त्याची ती भूमिका जी आहे केवळ राजकीय भूमिका आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न निस्तारण्यासाठी किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कोणीही आवाज उठत नाही. त्यामुळे एकंदरीतच आम्हाला सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की बीड जिल्ह्याला जोपर्यंत या वैचारिक नेत्यांचं वैचारिक मागासलं दूर होत नाही तोपर्यंत भवितव्य नाही. आपण बघू शकतो की मागासले पण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही, अशी एकंदरीत प्रतिक्रिया आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, काय सांगाल एकंदरीत? या बीड जिल्ह्यामध्ये 5 वर्षातच नाही तर पाठीमागील जवळपास आपल्याला 30 ते 35 वर्षापासून जो बीड जिल्हा झुंजत आहे मागासलेपणाचा, या मागासलेपणामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्न ताईने मांडलेला आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न जर बीड जिल्ह्याला उद्भवत असेल तर हा बीड जिल्हा हा कृषी शेतीवरती अवलंबून राहणारा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांच्या याच्यावरती अवलंबून राहणारा. बीड जिल्ह्यामध्ये खरं तर पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस आपला मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हापासून जे खोटी आश्वासनं देण्यात आलेली आहेत तेव्हापासून हा बीड जिल्हा त्या खोट्या आश्वासनावरती जगत आहे आणि त्याचा बळी जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी आहे, पाणी हे आपल्याला हिश्श्याप्रमाणे भेटलं पाहिजे होतं. पाठीमागल्या काळामध्ये मराठवाड्याचा देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये इस्रायलच्या कंपनीला टेंडर देऊन वॉटर ग्रीड योजना ही राबवू म्हणून आपल्याला त्या वॉटर ग्रीड योजनेच्या अंतर्गत भविष्य स्वप्न दाखवून आपल्याकडून मतं घेतली आणि 2019 मध्ये निवडणुका लढून हे जिंकून आली. आणि परंतु आजपर्यंत आपल्याला त्या वॉटर ग्रीड योजनेवर काय झालं अद्याप माहिती झालेलं नाही. त्याचबरोबर सोयाबीनचे भाव असतील, आपला मराठवाडा हा सोयाबीन उत्पादकाचा भाग आहे. कशाबशा सोयाबीन आल्या, आज त्या सोयाबीन वाढल्या म्हणून ह्यांनी 80 रुपयाचे तेलाचे भाव 150वर नेले आणि आज सोयाबीनचे भाव कोसळले आहेत, पण तो तेलाचे भाव हे 1 रुपयाही कमी झालेला नाही. सोयाबीनचे भाव आजही आपल्याला 4,500 कोसळलेले आहेत. मराठवाड्याच्या ऊसाचे भाव असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस हे साखर देतात, मग या मराठवाड्यातले ऊस आहेत हे काय फक्त गुळवणी देतात का किंवा काय आमटी देतात का, असा प्रकार आहे. ऊसाचे भाव हे मराठवाड्यात जाणीवपूर्वक कमी दिले जातात आणि या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होते, बेरोजगारांची पिळवणूक होते आणि या पिळवणुकीमुळे याच गोष्टीवरती या येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचे इलेक्शन झाले पाहिजेत. बीडचा रेल्वेचा प्रश्न असेल, सोलापूर ते धुळे हा रेल्वे प्रश्न बऱ्याच दिवसापासून मराठवाड्याला संपूर्ण जोडणारा, मराठवाड्यामध्ये एकही रेल्वे प्रकल्प नाही, हा पेंडिंग पडलेला मराठवाड्यातला बीड जिल्ह्याचा जालन्याचे आज रेल्वे मंत्री असताना याच्यावरती काडीचं काम देखील होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बीडचा हा परळी अहमदनगर तो परळी रेल्वे मार्ग आहे, फक्त स्वप्न दाखवले जातात. आता आम्ही तिकीट रेल्वेने येऊन तिकीट फॉर्म भरणार, पता नाही. याच्यावरती 3 निवडणुका झाल्या पण अद्यापही बीड मध्ये रेल्वेचं दर्शन झालं नाही. 30 किलोमीटर रेल्वे आली आणि त्याचं उद्घाटन केलं. या राजनेत्यांना थोडीही शरम वाटली नाही. बीड अजून तिथून 100 किलोमीटर लांब आहे. आपण आत्ताच कसं उद्घाटन घेऊन श्रेय घ्यावं, हा श्रेयवाद कुठंतरी थांबला पाहिजे, तरच बीड जिल्ह्याचं भवितव्य लागेल. आपण एकत्रित बघू शकतो निवडणुका आल्या की नुसता घोषणांचा पाऊस असतो. जे जाहीरनामे आहेत जाहीरनामे प्रकट केले जातात, मात्र कुठल्याही प्रकारचा विकास मात्र दिसत नाही. काय सांगाल एकंदरीत कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करताय? कारण 2024च्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे समोर ठेवले पाहिजे? मतदान करत असताना कोणता मुद्दा तुम्ही समोर ठेवून मतदान करताय? येणारी लोकसभा नक्कीच आता संघर्षमय असणारे सर्व राजकीय नेत्यांसाठी. बीडच्या खासदारांच्या बाबतीत आपण पाहिलं तर मराठवाड्यातील बीडच्या पहिल्या खासदार असतील की त्यांनी स्वतः बाहेरचा निधी, केंद्राचा निधी तर बीडमध्ये आणणं तर अशक्यच त्यांनी, परंतु स्थानिक बीडचा जो निधी येतो त्यांना लोकसभेचा, तो निधी सुद्धा त्यांनी 50%च्यावर खर्च केला नाही. हे मागच्या आणि या वर्षीच्या ही दोन्हीच्या लोकसभेच्या अनुषंगाने आपली स्थिती तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट सर्वात मोठी त्यांच्या अंगी येणारी गोष्ट जी असेल ती मराठा आरक्षणाची असेल. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागच्या वेळी लोकसभेमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, ते स्टेटमेंट नक्कीच मराठा समाज लक्षात ठेवून आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. आपण एकंदरीत बघू शकतोय मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो असं बाकी देखील व्यक्त केलेला आहे. एकंदरीत काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकामध्ये कोणते मुद्दे समोर ठेवून मतदान करणार आहेत आणि जिल्ह्यातील काय एकंदरीत प्रश्न असणार आहेत? सर्वप्रथम आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात अनुषंगाने आम्ही सांगू इच्छितो
की मराठा समाजाचा जोपर्यंत आरक्षणाचा विषय होत नाही तोपर्यंत आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त उमेदवार उभा करणार आणि हे बॅलेट बंद करणार. सर्वप्रथम आमचा हा विषय राहील, कारण केंद्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी मिटिंग बोलवली होती. त्या ठिकाणी मराठवाड्यातील काही खासदार गैरहजर होते. म्हणून सर्वप्रथम आम्ही या गोष्टीचा निषेध करतो का लोकशाहीमध्ये आम्हाला हक्क नाही का? मराठा समाजाचे इतके शांततेचे आंदोलन असतील त्याला गालबोट लावलं जातंय. मराठा समाजाच्या युवकावर जबरदस्ती गुन्हे दाखल केले जातात. अशा सर्व जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असताना एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. पायऱ्यावरती येऊन घोषणाबाजी करतात, तिचा दिखाऊपणा करतात. पण हे मराठा समाजाने लक्षात ठेवलेलं आहे, जो कोणी असा दिखाऊपणा करतो त्याला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मला वाटतं. आपण एकंदरीत बघू शकतो यांनी देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडलेला आहे. आपल्यासोबत शिक्षक आहेत. काय सांगाल, जिल्ह्यातील शिक्षणाचा प्रश्न कसा आहे? शिक्षणाचा विषय तुम्ही काय मानता? येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिक्षणाविषयी काय केलं पाहिजे, काय मदत? सुरुवातीला मला एक सांगायचे की शिक्षण पद्धती जी महाराष्ट्रामध्ये राबवली जाते या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत. ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं स्वच्छतागृह नाहीत. त्याचबरोबर शिक्षक जे आहेत, शिक्षक संख्या अपुरी आहे. 1 ते 8 वर्ग आहेत. 1 ते 8 वर्गामध्ये 4-4 शिक्षक आहेत. 2-2 वर्ग 1-1 शिक्षक घेऊन बसतो. आणि अशा ठिकाणी अशा वेळी आपण जी आपली मूलभूत गोष्ट आहे की जे आपलं भवितव्य आहे, राज्याचं भवितव्य आहे, देशाचं भवितव्य आहे, आणि हे देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर पुरेशा प्रमाणात या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक झाली पाहिजे. बघू शकतो की जिल्ह्यातील जे शिक्षणाचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. शिक्षणासाठी ज्या जिल्ह्याच्या खासदार आहेत प्रीतम मुंडे यांनी काम करावं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिक्षणाचा देखील त्यामध्ये मुद्दा नमूद करावा असं सांगितलेलं आहे. तुमच्या खासदार कोण आहेत आणि जिल्ह्यातील खासदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का, काय सांगायला कधी? बीड जिल्ह्याच्या खासदारांनी सांगितलं होतं की मी पुढच्या वेळेस नक्की फॉर्म भरताना 2019ला सांगितलं होतं की मी रेल्वेमधून येणार. पण त्यांनी पूर्ण बीड जिल्हावासियांना वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक खासदारांनी रेल्वेवरती राजकारण करायचं आणि निवडून यायचं एवढाच उपक्रम हा जोरदार चालू आहे. जर यात प्रकर्षानं बघितलं गेलं तर लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी यांनी हे जे पूर्ण शिक्षणाचा बाजार मांडलाय, सगळं शिक्षण विकून टाकलंय. म्हणजे जिल्हा परिषदचं शिक्षण पूर्ण संस्था, इतक्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत या सरकारने विकून टाकल्यात. ज्या पद्धतीनं हे सगळं बाजारीकरण चाललंय हे कुठतरी थांबलं पाहिजे. आणि प्रामुख्याने गोरगरीब जनतेसाठी जी महागाईचा जो मुद्दा आहे की 1200 रुपयाचं जे याची टाकी केलेली आहे या सरकारने, हे महागाईसाठी काहीतरी अंकुश आणला पाहिजे. महागाईच्या भडक्यावरती हे लोकसभेचं इलेक्शन होईल. आपण बघू शकतो की महागाईच्या भडक्यावरती हे लोकसभेचं इलेक्शन होऊ शकतोय. एकंदरीत जिल्ह्याच्या खासदार आहेत, सतत 2 टाइम त्या खासदार राहिलेले आहेत, 2 टर्म राहिलेले आहेत. त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहेत का? कोणकोणती कामं केली अशी काही कामं सांगता येतील का? आणि कधी काय सांगाल, येणाऱ्या निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे? जिल्ह्याच्या खासदार जे आहेत यांच्या कामं अजिबात आम्ही हे नाही आहेत, समाधानी नाही आहेत. आणि जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातले अनेक रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांची जर अवस्था पाहिली तर अत्यंत बिकट आहे. पाण्याचा प्रश्न बिकट आहे. रेल्वेच्या प्रश्न संदर्भात आताच बोललेत, रेल्वेचा अजून रेल्वे आलेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या वेळेचं जे लोकसभेचं इलेक्शन आहे याच्यामध्ये आम्हाला मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे. क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. आम्हाला आरक्षण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्हाला बाकी लोकसभेच्या इलेक्शनचं देणं घेणं नाही. आम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या बाबतीत आम्हाला काही बोलायचं नाही आहे. आम्हाला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मोडी लिपीमध्ये या ठिकाणी कागदपत्र सापडलेत. किती नेत्यांनी सहकार्य केलं, किती लोकांनी तहसीलला फोन केला आहे. आज किती कागदपत्र मिळत नाही. आज तहसीलमध्ये जाऊन बघा किती लोक चक्रा मारतायत. नेते लोकांचं काम काय? फक्त मतदान टाइम तुम्ही दाराला येता का? फक्त त्यांना सहकार्य करा ना. आज परिस्थिती जर पाहिली तर फार बिकट आहे. आणि आरक्षण फार महत्त्वाचं आहे. गरिबांसाठी शिक्षणासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे. आणि आम्ही यावेळेस स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतो की मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही लोकसभेचं या ठिकाणी जे इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आम्ही सहभाग घेणार नाहीत. आणि भविष्यात जी रणनीती आहे गनिमी कावा आमच्या पद्धतीने आम्ही वापरू. आपण एकंदरीत बघू शकतो, पहिल्यांदा मी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे प्रलंबित आहे. जोपर्यंत तो मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारच्या इलेक्शनमध्ये सहभागी होणार नाहीत. तोच प्रश्न तुम्हाला असणार आहे माझा. कारण ओबीसीवरचेच मराठा वाद लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि सरकारनं फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. मात्र कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका लावू शकतात. प्रश्न मार्गी लागेल का? आणि एकंदरीत कसं बघताय सगळी गोष्टीकडे? जो मराठा आरक्षण की बात करेगा वही बीड जिले पे राज करेगा. म्हणजे जो मराठा आरक्षणावर बोलन तोच बीड जिल्ह्याचा खासदार
आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेवर जो मराठा आरक्षणावर बोलून तोच इथून पुढे आमदार होईल असं मराठा समाजाचं ठरलेलं आहे. आणि मुळात कुणाला धक्का लागतोय का नाही लागत याच्याशी मराठा समाजाला काही देणं नाही. आम्ही आमच्या हक्काचा मागतोय आणि आमच्या नोंदी सापडल्या आहेत. नोंदी जर सापडल्या असतात आणि तरी जर तुम्ही विरोध करणार असेल तर जसा तुम्हाला धक्का लागेल का नाही याची तुम्ही काळजी घेतात तसं तुम्हाला काय होईल याची आम्ही सुद्धा काळजी घेणार नाहीत. कारण 1965-67 पासून मराठा समाज या आरक्षणापासून वंचित आहे आणि आम्हाला अजून किती दिवस वंचित होणार आहेत. मनोज जरांगे पाटील जे आम्हाला धोरण देतील तेच मराठा समाजाचं तोरण राहील इथून पुढे. आपण बघू शकतो कधी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न सोडवा अशी एकंदरीत मागणी आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी असतील, सर्वसामान्य लोक असतील, शिक्षक असतील, वकील असतील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत जिल्हा म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा पहिल्यांदाच सांगितलेला आहे. मात्र राजकीय दृष्ट्या पुढे असलेला जिल्हा, मात्र विकासाच्या बाबतीत मागे असलेला जिल्हा आहे आणि ही उदासीनता ह्या राजकीय पुढाऱ्यांमुळे होती असे एकंदरीत या माध्यमातून दिसत आहे. काय सांगाल एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये आपण बघू शकतो सध्याला लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. सध्याला कोणता मुद्दा समोर घेऊन निवडणुका लढल्या पाहिजेत आणि कोणता मुद्दा सगळ्यात जास्त चर्चा केलेला आहे आणि तो मुद्दा समोर ठेवला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? मला सर्वप्रथम एक सांगायचं की बीड जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं कमी आहेत. त्यामुळे रेल्वेसाठीचा जो निधी आहे जे आमच्या विशीच्या शेजारी रेल्वे केंद्रीय मंत्री असताना सुद्धा रेल्वेला म्हणावं तसं बजेट मिळत नाही. त्यानंतर मराठवाड्याच्या 75व्या मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं शासनाने एक संभाजीनगरला बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये 59,000चं पॅकेज मराठवाड्यासाठी जाहीर केलं होतं. त्यामध्ये 1,76,000चं पॅकेज मराठवाड्याच्या महिलांसाठी जाहीर केलं होतं आणि मराठवाड्यातल्या 17 लाख महिलांना त्याचा फायदा होईल अशा प्रकारची वल्गणा केली होती. मला एक विचारायचं आहे की हे एवढं पॅकेज येतं मराठवाड्यासाठी, आमच्या बीडसाठी, ह्या पॅकेजचं नेमकं पुढे होतं काय याची एक श्वेतपत्रिका या सरकारने काढावी अशी मी त्या सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करते. आणि बीड जिल्ह्याचे प्रश्न तर आता सगळेजण म्हणतात की बीड जिल्हा मागास आहे. मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्हा मागास आहे असं प्रकारचं जे परसेप्शन या राजकीय सगळ्या पटलावर झालेले, त्यामुळे सुद्धा कदाचित सगळेजण इथं बेरोजगारी आहे किंवा इथं मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर यायला, MIDC यायला, सगळीजणच कंपन्या इथं काहीतरी स्वतःचं इस्टॅब्लिश करायला कंपन्या इथं उदासीन यासाठी राहतात. त्यामुळे मला वाटतं आपल्या माध्यमातून असं परसेप्शन करूया नको की बीड जिल्हा हा मागास आहे. आणि दुसरं असं की आता स्टँड आपण पाहतोय सगळीकडे स्टँडची कामं चालू आहे, कडी टाकून ठेवली आहे नुसती, अगदी त्याच्यावर बारीक मुरुम सुद्धा टाकला नाही. म्हणजे साध्या सरळ जी माणसं एसटीने प्रवास करतात, जी महामंडळाचा फायदा घेतात, ते पडलं, त्यांना लागलं, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे एसटी स्टँड अगोदर नीट करा ही माझी तुमच्या माध्यमातून मागणी आहे की किमान आता त्याला 5-6 महिने 1 वर्ष तरी लागेल. आणि सगळ्या मराठवाड्यातली एसटी स्टँड नाही महाराष्ट्रातली अशी झालेली आहे. त्यामुळं ती मोठी जी खडी टाकली आहे ना ती जरा बारीक काहीतरी रेती टाका त्याच्यावर आणि थोडंफार ओटा, तुम्ही इतकी पैसे घालवतात तर ते थोडंफार करून घ्या हे मी आपल्या माध्यमातून विनंती करते. बाकीचे प्रश्न माझ्या सहकार्याने सांगितले. आपण एकंदरीत बघू शकतोय जिल्ह्याच्या खासदार जे आहेत प्रीतम मुंडे आहेत, तुम्ही महिला आहेत, एकंदरीत जिल्ह्यातील काय महिलांचे प्रश्न सोडले असे तर तुम्हाला 4-2 मुद्दे सांगता येतील का आम्हाला? नाही, आता जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे आहेत ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी एक महिला म्हणून आहे. परंतु प्रीतमताई मुंडे मला वाटतं 1 टर्म नाही गेली 2 टर्म, मागच्या वेळी तरी इमोशनल वेव्हवर त्या निवडून आल्या. परंतु ज्या वेळेसपासून त्या निवडून आल्या त्यावेळेसपासून त्यांनी काय महिलांसाठी केलंय हा मलाही एक प्रश्न आहे. महिला आणि बाल विकास खात्यातून अनेक महिलांसाठीच्या योजना येतात, पण त्याचं जे पेनिट्रेशन आहे, इम्प्लिमेंटेशन आहे, ती ग्रासरूट लेवलला त्या योजना पेनिट्रेट करणं हे मला वाटतं लोकप्रतिनिधीचं काम असतं. मग ते खासदार हे एक चेन असते, खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असेल आणि ग्रामपंचायत असेल, ही एक चेन असते. आणि राजाच जर उदासीन असला तर प्रजा उदासीनच राहते. आणि त्यामुळे या जिल्ह्याचे खासदार मला वाटतं त्या ताई, मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की महिलांच्या कुठल्याच प्रश्नावर त्या काम करत नाही. आणि उद्या कुठला मॅनिफेस्टो घेऊन त्या बीड जिल्ह्यात उभारायला येणार आहेत हाही मला प्रश्न पडला आहे. आणि पूर्वीचा जर त्यांनी जाहीरनामा जाहीर केला होता किंवा मॅनिफेस्टोमध्ये त्यांचा वैयक्तिक सुद्धा जाहीरनामा होता, तो त्यांनी काय पूर्ण केलाय ते एकदा समाजापुढे येऊ द्यावं. आणि बीड जिल्हा हा महिलाधार्जिन जिल्हा आहे. अनेक वेळा बीड जिल्ह्यांनी महिलांना देशाच्या पातळीवर राजकारण करण्याची संधी दिलेली आहे.
आणि मला वाटतं प्रीतमताई आपल्यासाठी तर फार म्हणजे काय रेड कार्पेटच बीड जिल्ह्याने टाकला होता. म्हणजे वन साईड तुम्हाला निवडून दिलं होतं. मला असं म्हणायचं की त्या मतदाराशी आपण प्रतारणा केलेली आहे आणि त्यामुळे विकासाचे मुद्दे तर बाजूलाच राहू द्या, पण प्रीतमताई तुमच्या गावाला आल्या होत्या का, तुमच्या गावाला आल्या होत्या का, हा प्रश्न आता यक्ष बनत चाललेला आहे. एकंदरीत बघू शकतोय की प्रीतमताई मुंडे या सलग 2 वेळेस खासदार झालेल्या आहेत. पहिल्या वेळेस ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यावेळेस पोटनिवडणूक झाली. सर्वाधिक ज्या देशामध्ये निवडून आल्या असतील ते प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. मात्र 2019 मध्ये देखील त्यांना निवडून दिलं, मात्र कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही असं त्यांनी खंत व्यक्त केलेलं आहे. राज्याच्या राजकारणामधील शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीवरती आपलं मत काय आहे आणि कसं बघता याकडे येणारी निवडणूक कशी पद्धतीने लढवली गेली पाहिजे, तुमचं वैयक्तिक मत काय आहे, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न काय आहे? इकडे बघा, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नापैकी तर रेल्वे अफकोर्स 100%, आणि राजकारणाचा विषय काय झालाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटी. तर असं आम्ही म्हणतोय की आता काँग्रेस आणि भाजप हे 2च पक्ष राहिलेत महाराष्ट्रात. आणि विषय सांगू की रेल्वेचा, तर तुमच्या माहितीच तो सांगतो की 2014 साली प्रीतमताईंना देशाच्या रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि आजतागायत ते देशाच्या सल्लागार पदावर आहेत रेल्वे बोर्डाच्या. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये देशातला जगातला सगळ्यात उंच मोठा रेल्वे पूल भारतामध्ये झाला आहे. परंतु मग असं मला तर असा प्रश्न पडतोय की बीड जिल्हा मग आमचा देशात नाही की काय? कारण विषय काय की ज्यावेळेस भाजपची सत्ता होती, ते राष्ट्रवादी सेनेची सत्ता होती, त्यावेळेस या प्रीतमताई आणि पंकजाताई वारंवार अशा सांगायच्या की ते धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे ते पैसा देत नाहीयेत. परंतु आज धनंजय मुंडे भाजपच्या गोटात आहेत, आज ते भाजपकडून पालकमंत्री आहेत. तर मग आज कुठे अडले? आणि आजही माहितीच तो सांगतोय की आणखीनही बीडच्या रेल्वेचं भूसंपादन पूर्ण झालेलं नाहीये. तर त्याच्यामुळे काय विषय की बीड जिल्ह्याचे किती प्रश्न आहेत, काय यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न कायम प्रलंबित ठेवायचे आणि रेल्वे हा प्रश्न त्यांना करायचाच नाहीये. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीवर तुमचं मत काय असणार आहे, कसं बघता येईल? काय आहे आता विषय काय की फुटीचं तर मनुष्य हा सगळ्यात निर्लज्ज प्राणी आहे जगातला. फक्त सत्तेच्या लोभापायी शिंदे गेलेले आहेत. ते वारंवार जे सांगताय हिंदुत्व हिंदुत्व, तर मला सांगा ते अतुल सुतार आम्ही त्यांना म्हणतो, जे अब्दुल सत्तार आहेत, तर ते काय मग त्यांची मुंज करून घेतले का भाजपनी? मग हे असलं कसलं त्यांचं बेगडी प्रेम आहे हिंदुत्व? आणि मंदिर बांधले म्हणजे जगातले सगळे प्रश्न संपलेले आहेत का? मग फक्त काय करायचंय, हिंदू मुस्लिम असं लढवायचंय आणि त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे. याच्या पलीकडे ना देशाचा विकास वगैरे कसलाही काही महत्त्वाचा विषय नाही. आपण बघू शकतो की भाजप आणि काय करतं एकंदरीत की शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्या फुटीमध्ये भाजप कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही क्षणाला लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात, जिल्ह्यातील प्रश्न काय असतील? राज्याच्या राजकारणावरती शिंदे गट, भाजप आणि हे एकत्र लढणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. यावरती तुमचं मत कसं असणार आहे, कसे एकंदरीत निवडणूक होऊ शकते? तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले की कोण कोणासोबत लढणार आहे, कुणी कोणासोबत बी लढा बाबांनो. मात्र तुम्ही काही महिन्यापूर्वी जे मराठवाड्याच्या विकासासाठी पॅकेज घोषणा केली होती, त्या पॅकेजमध्ये घोषणांचा इतका पाऊस झाला, उपहासात्मक बोलायची वेळ अशी आली आहे की आमच्याकडे इतकं पाणी आलं की मी आता दारे धरून आलो. असं इतकं पाणी त्यांनी दिलंय की आम्हाला आता येणारे 8 महिने एकदम फुकुट्यात जाणार आहेत दुष्काळाचे. आणि हे ज्या पद्धतीने एकत्र राहणार कसे राहू, आज आमची अशी परिस्थिती की गावात राहता येईना, शहरात आम्हाला कोणी घ्यायला गेलं काय तर आमच्या युवकांना रोजगार नाही, आमच्याकडे शेतीचे प्रश्न सोडवले जात नाही. 2020चा आमचा पीक विमा तसाच प्रलंबित आहे. आमच्या शिक्षणाच्या नावानंतर निव्वळ बोंब आहे. आणि हे ज्यावेळेस घोषणा करतात त्यावेळेस हे कोपराला गुळ लावून येतात. इतक्या घोषणा गोड असतात ना की त्या गोड घोषणामध्ये पूर्णपणे लोकांना वाटतं की आज होईल उद्या होईल. मात्र 2019चं वॉटर ग्रीड अजून बी याची वाट बघतो, अजून बी आम्ही तहानलेलोच आहेत. मात्र वॉटर ग्रीडचं काहीच झालेलं नाही. आंदोलन होते, 2-4 जाऊन उपोषण होते, मात्र मार्गी काही लागत नाही. आता जनता वाट बघते, ती वाट बघते की तुम्ही गावात कधी येतात लोकसभेच्या प्रचाराला. तुम्ही प्रचाराला आले की त्यांचा विकासाचा मुद्दा आहे, त्यांचा दुसरा आरक्षणाचा मुद्दा आहे. जो कुणी उमेदवार होणार आहे त्यांनी विचार करूनच गावाकडे यायचंय. ग्रामीण महाराष्ट्र वाट बघतोय तुमची, तुम्ही यावा. जे लवकरात लवकर लोकसभेची घोषणा व्हावा आणि लवकरात लवकर आम्ही उमेदवार बी बघावा अशी बी इच्छा आहे आमची, कारण आम्हाला त्यांचं स्वागत करायचं. आपण एकंदरीत बघू शकतोय निवडणुका लवकर जाहीर व्हाव्यात आणि जे उमेदवार असतील रिंगणामध्ये त्यांनी लवकरात लवकर गावाकडे यावं. कारण त्यांनी असा इशारा दिला एकंदरीत कळतोय की जिल्ह्यातील जे परिस्थिती आहे, कारण प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावेत. कारण जे खासदार असतील ते नुसतं आश्वासन देतात, मात्र प्रश्न कोणतेच मार्गी लागत नाहीत. एकंदरीत त्यांच्या म्हणण्यात असे काय सांगाल, जिल्ह्यातील जे खासदार आहेत प्रीतम मुंडे 2 वेळेस निवडून आलेले आहेत, त्यांनी कोणते प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि एकंदरीत जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत काय सांगाल? हे बीड जिल्ह्याचं जी रेल्वेचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न प्रीतमताईच पूर्ण करणार आहेत आणि तेच पूर्ण करीत आहेत.
आपण जर आज बघितलं तर जी रेल्वे आहे नगर ते बीड त्याचं आष्टीला उद्घाटन झालं. आज रेल्वे अमळनेर पर्यंत येते, तिथून खडी नेण्याचं पण काम करते. आज जर आपण बघितलं पालोनला तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं सुद्धा बांधकाम एकदम म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. आणि त्यांनी जी शब्द दिलेला आहे की 2019ला आम्ही रेल्वे आणू, परंतु मध्ये कोरोनाचा काळ होता 2 वर्षामध्ये, आपला देश नाही जगत ठप झालं होतं. त्याच्यामुळे कदाचित ते स्वप्न एखाद्या वेळेस उशीर झाल्यामुळे तसं वाटत असेल, परंतु रेल्वेचं स्वप्न 100% प्रीतमताई पूर्ण करतात. दुसरी गोष्ट की आपण आता एका वक्त्याकडून ऐकलं की बीड जिल्ह्यामधल्या शाळासाठी 19-20 साली 120 शाळासाठी प्रीतमताईनं निधी देऊन त्या शाळा चांगलं करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज जर आपण बघितलं की आज जिल्ह्याच्या खासदार आहेत, तर आज आपण बीड परळी रोड हा जो रस्ता आहे नवगण राजुरी पासून, तर हा चौपदरीकरणाचं काम चालू सध्या झालेलं आहे. म्हणून हे जी दळणवळणाचं साधन असेल, रस्ते असेल, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि प्रीतमताईकडे आपण असं म्हणतो की एक महिला आहे, तिला भावना आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं आरोग्य शिबिर घेण्याचं काम प्रीतमताईनं केलेलं आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी जेवढे बी अपंग असतील, महिला असतील, हे सगळे जे आहेत त्यांच्यासाठी अवयव त्यांच्या पूर्ण मोफत तपासण्या करून त्यांना सगळ्यांना अवयव देण्याचं काम सुद्धा प्रीतमताईनं केलेलं आहे. आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांचं काम चांगलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच खासदार होतील आणि विकास करतील मोदीजीच्या नेतृत्वाखाली, असं तुम्हाला मी ठामपणाने सांगतो. आपण बघू शकतो एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेच खासदार होतील असं मत केलेलं आहे. शिंदे, फडणवीस आणि भाजप सरकार आणि अजित पवार सरकारवर तुमचं मत काय असणार, कसं बघता? सध्या ही जी भाजप सरकार आहे हे सपशेल अपयशी ठरलेलं सरकार आहे. इतक्या सध्या देशामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि अनेक समस्या आहेत. बीड जिल्ह्यात सोडा पण देशाच्या अनेक समस्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. शेतीच्या मालाला कसलाही हमीभाव योग्य असा नाही. त्याचबरोबर बीडचा रेल्वेचा प्रश्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये 5 कोटी मराठा समाज हा रस्त्यावर वारंवार येतो, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, परंतु शासन कसलीही त्याची दखल घेत नाही. महाराष्ट्रातही भाजपचं सरकार आहे आणि देशावरही भाजपचं सरकार आहे. मग ह्यांनी मराठा समाजाचा प्रश्न हा मार्गी लावायला पाहिजे, कारण की हा समाज जर चिकदाळला तर हे कुणाला सोपं पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे. त्याच्यामुळं मराठा समाजाचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लावावा आणि या देशातली जी काय बेरोजगारी ही तात्काळ हटवली पाहिजे. हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण एकंदरीत बघू शकतो लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम कधीही लागू शकतो. बीड जिल्ह्याचे ज्या खासदार आहेत प्रीतम मुंडे, बीड जिल्हा म्हणजे राजकारणाचा बालेकिल्ला आहे, कारण धनंजय मुंडे वर्चस्व पंकजा मुंडे एकंदरीत त्या ठिकाणी लढत होत असतील. मात्र आता बहीण भाऊ जे आहेत दोघं बी एकाच ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांचं युतीचं सरकार आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला कशी टक्कर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी आपल्यासोबत अजून काही बीडकर आहेत, महिला भगिनी आहेत. एकंदरीत काय सांगाल, बीड जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री असतील किंवा खासदार असतील, पंकजा मुंडे काही दिवस पालकमंत्री राहिलेले आहेत, आता खासदार प्रीतम मुंडे आहेत, जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न सुटलेले आहेत का? आणि एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं बघता, कारण लोकसभेची निवडणूक कधी लागू शकते, काय मुद्दे समोर घेऊन निवडणूक लढली पाहिजे? आज 2014, 2019 पर्यंत जे बीड जिल्ह्याचे खासदार आमदार जे असतील, 19 पासून 2024 पर्यंत बीड जिल्ह्याचा कुठलाही विकास झालेला नाहीये. जेणेकरून आपल्या समोरच उदाहरण आहे, मेन रोड आहे मुंबई नगर रोड, तर त्या रोडला एखादी जर हे झाली तर कसला रोड झालेला तो, तर ते रोडचे कामं मार्गी लागलेले नाहीत. दुसरी गोष्ट, आज मराठा समाजाच्या मुलीवर किती अन्याय झालेला आहे कोपर्डीच्या ह्याच्यामध्ये, तर त्या मुलांना काही आणखीन कुठलाही त्याला हे दिलेलं नाहीये. तो जेलमध्ये अक्षरशः त्याला तिथं हे बसून हे पुरवल्या जाते अभ्यास करायला, पण त्याला आणखी नोकरी द्यायची का? आज आमच्या एवढ्या मुलींचे जर त्याच्यावर हे व्हायला लागले, अन्याय अत्याचार व्हायला लागला. प्रीतमताई मुंडेंच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत? महिला आहेत का? महिलांचे प्रश्न सोडलेले आहेत का? महिलांचे प्रश्न कुठलेही का मार्गी लागलेले नाहीयेत आणि सुटलेले नाहीयेत. आम्हाला तेच वारंवार सांगायचंय. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे. आज किती लोकांची आस्था आहे की आम्हाला रेल्वे पाहायला बसायला कधी भेटल, पण आणखीनही नुसतं यायलंय, बजेट आलंय, रोड झालाय, हेच सगळं काही चालू असते, पण आम्हाला कधी भेटणार आहे रेल्वेमध्ये बसायला, हा प्रश्न आहे. आणि मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये एवढे गुन्हे मुलांवर झालेले, एवढे बळी झाले, तर जरांगे पाटलांच्या आम्ही बहिणी म्हणून आम्ही एक बोलतोय की आम्हाला खरोखर कळकळीची एक विनंती आहे सरकारला, मराठा समाजाला आम्हाला न्याय द्यावा.
आम्हाला आरक्षण मिळावा हीच आमची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट त्या माता भगिनी याला बसलेल्या होत्या, हरिपाठाला बसलेल्या होत्या उपोषणास्थळी, तर त्या महिला भगिनीवर किती लाठीचार्ज झाला. मग हे सरकार असलं कसलं आहे गेंड्याच्या कातड्याचं. आज महिलांवर त्या जिजाऊच्या कुणीतरी लेकी आहेत, कुणीतरी आहेत, त्यांच्यावर जर एवढा अन्याय ठरवून जर तुम्ही करतात तर मग तुम्ही हे काय विकास करतात. मला एवढंच बोलायचंय. आपण एकंदरीत बघू शकतो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रीतम मुंडे आहेत, 2 वेळेस खासदार राहिलेले आहेत. बीड जिल्ह्यातील महिलांचा प्रश्न असेल किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती येथील जे नागरिक आहेत, सर्वसामान्य मतदार आहेत, ते नाराज आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकंदरीत काय प्रश्न असतील, सरकारने ते सोडवलेले आहेत का, आणि त्यावर तुमची भूमिका कशी असणार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे समोर घेऊन निवडणूक लढवली पाहिजे. हे बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात भयंकर असा दुष्काळ पडलेला आहे. परंतु या दुष्काळावर एकही राजकीय नेता बोलायला तयार नाही. असं जर पाहिलं तर सध्या बाजूलाच ह्या बीडमध्ये बाजूला इथं सज्जदपूर तलाव आहे, 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर. तो 7 ते 8 गावाला पाणी पुरवणारा डॅम आहे. परंतु ह्या क्षणाला तिथं 1 मिलीसुद्धा पाणी तिथं बघायला भेटत नाही. ग्रामीण भागात गेलं तर एवढा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याच्या ह्याच्यासाठी भटभट शेतामध्ये जाऊन पाणी आणावं लागतं. गाडी बैलांनी आणतात, मोटरसायकलवर आणतात, सायकलवर आणतात. महिला नारी ह्या डोक्यावर हंड्यानी पाणी आणतात. परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही कुणी बोलायला तयार नाही. आणि आपल्या जर बीड जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर आपल्या प्रीतमताई खासदार मुंडे जे आहेत त्यांनी एखादा तरी कार्यक्रम यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी घेतला का? वैयक्तिक त्यांचा एक तरी कार्यक्रम दाखवा. कुणाच्या तरी कार्यक्रमात जायचं, तिथंच भाषण ठोकायचं, तिथूनच हे करायचं. त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम दाखवा आम्हाला. त्यांनी वैयक्तिक शेतकऱ्यासाठी काय केलं हे दाखवा आम्हाला. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी हा पूर्णतः वेगळा विचार करूनच येणाऱ्या जो शेतकऱ्यांविषयी बोलतो, जो शेतकऱ्यांची जाण आहे आणि शेतकऱ्यांच्याच पोराला तो ह्याच्या लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार असेल किंवा बेरोजगार प्रश्न असेल प्रलंबित आहेत. जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे आहेत, त्यांच्या कामावरती समाधानी आहेत का? आणि राज्यातील जे राजकारण आहे, शिंदे फडणवीस एकत्र, अजित पवार एकत्र आहेत, ते यांच्या सरकारवर तुमचं मत काय असणार, काय सांगाल एकंदरीत? प्रश्न निर्माण होतो की बीड जिल्हा हा अतिशय मागासलेला जिल्हा म्हणून सर्व नेत्यांनी प्रतिनिधींनी जाहीर केलेले की या नेत्यांना निवडून देण्यासाठी जनता एकत्र येऊन मतदान करून ह्यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं. परंतु ह्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कुठल्याही विकासाच्या किंवा जनतेच्या हिताच्या बाबी तर केल्याच नाहीत. उलटा बीड जिल्हा हा विकासाच्या माध्यमातून आराखड्यातून बाहेर पाडला. आणि आज परिस्थिती अशी निर्माण झालेली की बीडमध्ये रेल्वे न आल्यामुळे ऊसतोड कामगार हा अतिशय प्रमाणात वाढ झालेली आहे. आज खेडोपाडी सर्व समाजातील लोक ऊसतोडायला जातात. प्रचंड बीड जिल्ह्यामधून लोक जातात, परंतु त्यांना न्याय मिळत नाही किंवा त्या लोकांना जे रोजगार त्यांच्या यांनी पाहिजे तो मिळत नाही. कारण आमची मागणी की ऊसतोड कामगारांना पगारपत्रकाप्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजे, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि ऊसतोड कामगार निर्मूलन यापुढे जाता कामा नये ह्याच्यासाठी MIDC असेल, रेल्वे आली तर या ठिकाणी विकास 100% होऊ शकतोय. परंतु लोकप्रतिनिधीचं ह्याच्याकडे लक्ष नाही. काय सांगाल एकंदरीत येणारी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे आणि एकंदरीत जिल्ह्याचे जे खासदार प्रीतमताई आहेत त्यांच्या कामावरती समाधानी आहेत का? येणारी निवडणूक कशी लढली पाहिजे, कोणता मुद्दा समोर ठेवला पाहिजे? आम्ही समाधानी तर आमदारापासून बी नाही व खासदारापासून बी नाही. जे शेवजी विषय आहे जो गोरगरिबाच्या दिशाभूल करून फक्त हे पोळ्या भाजायचं काम चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष नाही व गोरगरीब जी जनता आहे त्यांना शेती नाही, मजूर आहेत, ते सुद्धा ह्यांच्यापासून सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत. फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातली गोष्ट आहे. आपण बघू शकतोय रेल्वेचा जो प्रश्न आहे अनेक वर्षापासून बीड जिल्ह्याचा प्रलंबित आहे, तो कुठपर्यंत सोडवलेला आहे. आणि येणारी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे आणि बीड जिल्ह्यातील कोणता मुद्दा नेमकी तो आहे महत्वाचा आहे असं ते सोडवलं पाहिजे, असं काय सांगाल आमच्या माध्यमातून?
आपली बीडच्या जनतेला फक्त ह्यांनी देशामध्ये फक्त उल्लू बनवलेलं आहे रेल्वे प्रश्नासंदर्भात. कारण का ह्यांनी जर रेल्वे जर आणली तर सगळे प्रश्न सुटतील आणि कुणी आपल्या बाजूने उभा राहणार नाही म्हणून जाणून बुजून यांनी प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे. आणि विशेष करून आणि मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी रेल्वेची आणत नाहीत त्याला एक दुसरे कारण, कारण ऊसतोड मजूर आहेत आपले. जर समजा रेल्वे जर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर आल्यानंतर ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात जाणार नाहीत, त्यासाठी सगळ्यांनी त्यांनी एक ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे. यासाठी ही एक प्रथम बाजू झाली. आणि दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी साहेबांनी जी एक वाक्य बोलले होते 19ला, तर त्यावेळेस असं बोलले होते की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू. पण ज्यावेळेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये लिहून दिलं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू शकत नाहीत. पण अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये स्वतः स्वामीनाथन आयोग लागू केलं. शेतकऱ्याच्या संदर्भात 50,000 रुपये अनुदान दिलं शेतकऱ्याच्या खात्यावर. आणि त्याच पद्धतीनं तुमचं शिक्षण असेल, शिक्षण मोफत केलं, आरोग्य मोफत केलं. त्या पद्धतीनं महाराष्ट्रात करायला कुठलंही करता येणार नाही, मुद्दाम करणार पण नाहीत. कारण का जनतेला भेटीच कसं धरायचं एवढं फक्त म्हणतात. कारण का फक्त त्यांनी राजकारणापुरतं फक्त जनता पाहिजे त्यांनी. आणि राजकारण ज्यावेळेस प्रचारले येतात त्यावेळेस काहीतरी गोळाचं बोट दाखवून मतदान घ्यायचं. पण ह्यावेळेस जनता हुशार झालेली, जनता अशी हुशार झालेली की जनता म्हणते आता यांनी 5 वर्ष आपल्याला आश्वासन दिलेत, आता आपण एक काम करायचं, त्यांनी आश्वासन द्यायचं. मतदान रूपी त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपल्या सक्षम तरुण तडफदार बेरोजगाराला जो काम करू शकतो, जो तळागाळातला आहे तो माणूस लोकसभेमध्ये पाठवणार आहेत. ह्या पद्धतीनं आपल्या बीड जिल्ह्यात राजकारण होतं ते आता होणार नाही. ही बीड जिल्ह्यातली जनता बोलते आणि ही एक सर्वसामान्याचा आवाज आहे. आपण एकंदरीत बघू शकतो की बीड लोकसभेच्या दृष्टीने आपण आज सर्वसामान्य लोकांची चर्चा केलेली आहे, मतदारांची चर्चा केलेली आहे. यामध्ये शिक्षक असतील, डॉक्टर असतील किंवा वकील असतील, संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपण शेतकरी असतील यांना बातचीत केलेली आहे. एकंदरीत जिल्ह्याचा प्रश्न ऐरणीवरती आहे. बीड जिल्ह्याला वारंवार दुष्काळी जिल्हा, मागासलेला जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, राजकीय दृष्ट्या पुढे असलेला मात्र विकासाच्या बाबतीत मागासलेला जिल्हा, ही जी उदासीनता आहे ती राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे ही एकंदरीत समोर आलेली आहे. आणि जे लोकसभा आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आमचे प्रश्न जर सोडवले नाहीत तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या राजकीय पुढाऱ्यांना गावात येऊन देणार नाहीत. त्याच पद्धतीनं जो आपल्याला राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो देखील सोडावा अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत सर्व बीडकरांनी चर्चा केलेली आहे. मुंबई तसं योगेश काशी, बीड.